त्यासाठी तुम्हाला विनंती करतोय की रामवाडी संघ आपण लगेचच मॅच सुरू करायची आहे. चला मॅच सुरू करा. बघा जास्त वेळ घेऊ नका. आज खर तर पेन चॅम्पियन ट्रॉफी 2025 हा दिमागदार आयोजन आणि जेटीसी लाईव्ह च्या माध्यमातून संपूर्ण ही स्पर्धा कव्हर केली जाते. आणि आपण पाहतो खर तर व्हिडिओग्राफी मध्ये ज्यांचं खर तर पेन तालुक्यामध्ये एक आवर्जून नाव घेतलं जातं ओमकार चव्हाण आणि सनी चव्हाण यांच्या माध्यमातून खर तर सर्व क्लिप या टुर्नामेंटच्या खूप सोशल मीडियावरती व्हायरल देखील होताना आपण पाहिल्या. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये सुमित पाटील आणि त्याच्या सहसाथीनं खरं तर सिक्सर किंग मानकोली एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये दीपू मालीला आपण पाहतो. पहिलं षटक फेकण्यासाठी प्रथमेश पाटीलला आपण पाहतो. तिसरा दिवस या खर तर स्पर्धेचा आणि दुसरी मॅच पहिला विजय शिवशंभो पाटणेश्वर संघानं मिळवला. आणि कुठेही जाऊ नका, नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर आपल्याला पाहायला मिळेल. पहिला मॅच मध्ये काय खेळला सूरज, अफलातून खेळी पाहायला मिळाली आणि सामनावीराचा पुरस्कार देखील त्याने जिंकलाय. आणि ही मॅच तेवढीच महत्वाची आपल्याला पाहायला मिळेल. पेन तालुक्यातील दोन ताकदवर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये ठाकलेत खरे, परंतु ऑल इंडिया आयकॉनचं एक सुंदर फॉर्मॅट या स्पर्धेच्या माध्यमातून ठेवण्यात आला. एका बाजूने भूमी 11 तर दुसऱ्या बाजूने सजय 11 रामवाडी हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. स्ट्राइक वरती फलंदाज सुमित पाटील आणि त्याच्या सहसाथीनं दीपू माली, स्ट्रायकर गोलंदाज प्रथमेश पाटीलला आपण पाहतो. चला मॅच सुरू करा. टाइम मिळत आहे बघा. प्रथमेश आपण जास्त वेळ घेऊ नका. यस पंच त्या ठिकाणी सांगतायत. आणि अजून एक खर तर खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल भूमी 11 फनेश डोंगरी संघामध्ये अनिकेत मोगल आणि रामवाडी संघाचा जर आपण विचार केला तर ऑल इंडिया 2 आयकॉन आपल्याला पाहायला मिळतील. बॉबी आणि चंदन पहिला शॉट अफलातून पाहायला मिळाला. काय स्ट्रोक होता या ठिकाणी, सरळ फेकून दिला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाका षटकार. काय स्ट्रोक होता, छोटा पॅक बडा धमाका. पहिल्या चेंडूवरती खरं तर फाईन लेगच्या डोक्यावरनं ठोकलेला सुमित पाटीलनं षटकार. शॉर्ट बॉल होता सहजरित्या खरं तर गुडलेन स्पॉटवरती थोडासा पाठी ठेवला चेंडूला आणि तदनंतर चांगली उचली होती आणि त्या उचलीचा फायदा घेत असताना सुमित पाटीलला आपण पाहतो. आज मोठ्या संख्येने पाठीराखे देखील आले आहेत. भूमी 11 यंगस्टार फनेश डोंगरी संघाचं खरं तर सहर्ष स्वागत असेल सर्व प्रेक्षकांचा देखील. इथे देखील कलात्मक पाहायला मिळाला. चेंडू चालला पॉइंटच्या डोक्यावरून. वन टप्पा करता एखादी चेंडू चाललाय सीमा पार 4. काय पाहिजे या संघाला. अफलातून बॅटिंगची सुरुवात केली सुमित पाटीलनं. खरोखरच कौतुक करावं लागेल. प्रथमेश पुन्हा एकदा सज्ज झाला. इथे गती परिवर्तन केलं. पंचांनी सांगितलं हा वाईड बॉल आहे, अवांतरच्या स्वरूपात अजून एक धाव स्कोर मध्ये ऍड होईल. महत्वाचे मॅच आणि दोन्ही संघांमध्ये आपण जर पाहायला गेलात तर ऑल इंडिया आयकॉन चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि जीपी पॅनलचे पंच देखील आपल्याला पाहायला मिळतात. आज गेल्या 2 दिवस आपण पंच पाहतोय. खरं तर नदीमजी शहा सर असतील, संदीप माने सर असतील, नितेश राऊत सर असतील, यांच्या माध्यमातून खरं तर संपूर्ण स्पर्धा आपण पाहतो. इथे देखील स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये
पकडण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. सरळ खेळला होता आणि प्रथमेश काही चुकी करणार नाही. आतापर्यंत त्याने धावा जर आपण पाहायला गेलात तर 3 चेंडू फेकलेत आणि धावा खर्च केल्या 11 धावा. चांगली सुरुवात मित्र म्हणेल भूमी 11 फणस डोंगरी संघासाठी केले सुमित पाटील. अजूनही दीपू माली नॉनस्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या संख्येने या मैदानावरती प्रेक्षकांची गर्दी हळूहळू आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे पुन्हा एकदा फुल टॉस आहे. आता देखील सेम शॉट चेंडू चाललाय सरळ फाईन लेगच्या डोक्यावरून सुमित पाटीलच्या बॅट मधनं अजून एक षटकार. इलेव्हनच्या खेम्यामध्ये अजून खर तर खूप खेळाडू बाकी आहेत. टॉम पवार असतील, अनिकेत मोकल असतील, निकेतन पाटील, सर्व खेळाडू इन ऍक्शन मध्ये आज बंटी खरं देखील आहे. आणि कित्येक गतवर्षी देखील पेन खर तर तालुकामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पारितोषिक त्याने देखील जिंकलाय. आणि या वर्षी देखील खूप फॉर्म मध्ये बंटी खरं देखील आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा सिंगल या ठिकाणी घेतली जाईल. टोटल धावफलकावरती जर धावांचा आपण विचार केला तर 18 धावा लागल्या गेल्यात. पहिलं षटक प्रथमेशनं हाताळण्याचं ठरवलं होतं जरूर, परंतु धावा देखील खूप खर्च केल्या. आता खरं तर स्ट्राईक वरती दीपू मालीला आपण पाहतो. दीपू माली खरं तर 5 चेंडू संपल्यानंतर दीपूकडे स्ट्राईक आल्या आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे. दीपू कशा पद्धतीने खेळेल हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. तर सिक्सर किंग आणि चंदू शेट्टे सरांनी मगाशी देखील उल्लेख केला होता की 6 चेंडू मध्ये 43 धावेची गरज होती आणि ते याच पठ्ठ्यानं करून दाखवल्या होत्या. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 18 धावा धावफलकावरती टोटल लागल्या गेल्या. चला टाइम या ठिकाणी सेट आहे. एक्स्ट्रा वेल जर तुम्ही घेतला तर तुम्हाला अगोदर आम्ही या ठिकाणी अलाउन्स केलं देखील आहे. इथे समोर फेकलाय फटका चांगला चेंडू चाललाय सरळ लॉंगांच्या वरतून ठोकलेला दीपूच्या बॅट मधनं सिक्सर किंग अजून एक षटकार. तीन षटक तुम्हाला 15 मिनिटांमध्ये फेकायचे आहेत. लक्ष असू द्या टाइम उलट आहे आणि जर तुम्ही एक्स्ट्रा वेल घेतला तर तुम्हाला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. काय षटक राहिलं पहिलं खरं तर भूमी 11 फणस डोंगरीच्या नावावरती तब्बल 24 धावा या ठिकाणी कुठल्या गेल्या. त्याच्यामध्ये वैयक्तिक सुमित पाटीलच्या टोटल 17 आणि दीपू मालेच्या बॅट मधनं एक षटकार आणि एक चेंडूचा खेळ त्यांनी देखील केला. दुसरं षटक फेकण्यासाठी रमाकांत शर्माने देखील इम्प्रेस केले होतं 10वीर चषकामध्ये. काय गोलंदाजी केली होती आणि काल देखील पेनच्या संघानं बाजी मारली त्या स्पर्धेमध्ये. अफलातून खेळ राहिला. 10वीर चषक कोणत्या नावावरती असेल तर पेन चषक खरं तर पेन संघाच्या नावावरती आहे, माफी असावी. आणि काय सुशांत पोकलची बॅटिंग आपण पाहिली. मॅन ऑफ द सिरीजचा पारितोषिक देखील जिंकला. रमाकांत शर्मा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला. इथे दुधारी तलवार रिवर्स करण्याचा प्रयत्न, बॅटचा संपर्क व्यवस्थित झाला नाही. थोडेसे फंबल झाले होते. सरळ बॅटनं चांगल्या धावा येत होत्या, परंतु सुमित पाटीलनं काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न केला गेला आणि पुन्हा एकदा घेतली गेल्या. रामवाडी संघामध्ये देखील 2 आयकॉन आपल्याला पाहायला मिळतील. इथे देखील समोर खेळून काढलाय बॉलर हेड चेंडू चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर चौकार.
निलेश पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. बघा बाहेरून कुणी आवाज देऊ नका. जा पाणी घेऊन मैदानामध्ये. खरं तर प्रेक्षक आहेत. प्रेक्षक मैदानाच्या बाहेर जायचं आहे. मॅच लावते सुरुवात. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती रमाकांत शर्मा. इथे चांगला फटका. काय स्ट्रोक होता. पिकअप स्ट्रोक आणि चेंडू पुन्हा एकदा जाईल. दीपू मालीच्या बॅट मधून आलेला हा दमदार, वजनदार, रुबाबदार षटकार. यस आलाय. धन्यवाद. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि संजय भोईर आहेत त्या ठिकाणी. लगेचच त्यांनी बॉल देखील या ठिकाणी सोपवला. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. मोठा फटका आला. दीपूच्या बॅट मधून षटकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज रमाकांत घेऊन सज्ज झाला. इथे देखील ऑनसाइड मध्ये फिरकवण्याचा प्रयत्न. अलंग द कार्पेट चेंडू चालला. शॉट स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक अतिशय वेगानं आले. धावफलकावरती टोटल धावांचा जर आपण विचार केला तर लागले गेले आतापर्यंत 36 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. रमाकांतला देखील खूप साऱ्या धावा या षटकामध्ये त्याच्यावरती खर तर वसूलल्या गेल्या. रमाकांत पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला. इथे खर तर खूप सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची खडा त्या ठिकाणी जरूर घेतली होती. सुमितच्या बॅट मध्ये देखील 2 षटकार आपण पाहिले आणि तो देखील वैयक्तिक 18 या धावसंख्येवरती खेळतो. आणि वायकट्टा स्पर्धा खरं तर त्या स्पर्धेमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करताना आपण पाहतो. खरं तर बॉक्स क्रिकेटचं एक मोठं नाव पेण तालुक्यात खरं तर एक नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न ज्याच्या माध्यमातून केला गेला. राहुल ठाकूर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाला. सहर्ष स्वागत आहे. इथे चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. एक धाव पुन्हा एकदा घेतली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. धावा झाल्या धावफलकावरती 37 धावा. 37 ऑन स्कोर बोर्ड. डीजे गोल्डन.
त्यांचा मित्र परिवार आणि काय आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. 2 षटकामध्ये तब्बल 37 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपण पाहतो. खरं तर गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला. मुंबई घाटला परिसरातील एक उत्कृष्ट खेळाडू चंदन गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला. इथे फटका चांगला आहे. स्वतःच्या फॉलोअर मध्ये पकडण्याचा प्रयत्न होईल का? झेल ड्रॉप झाले. प्रयत्न चांगले राहिले. खरं तर प्रयत्नांना दाद द्यावे लागेल. काय सुंदर प्रयत्न होता. स्वतःच्या फॉलोअर मध्ये चेंडू फेकणं तर नंतर एवढा दूरवरती जाऊन झेल पकडण्याचा प्रयत्न करणं हे इझी नसतं. सर्व गोष्टी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो चंदनच्या माध्यमातून. गतवर्षी जर आपण पाहायला गेलं तर DK चषक घाटला संघाने जिंकला होता. घाटला बॉईज घाटला खरं तर संघ आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्याच संघातील हे खेळाडू चंदन आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा पहिल्या चेंडूवरती आल्या. इथे चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव सहजरित्या घेतली जाईल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. टोटल धावफलकावर जर धावांचा आपण विचार केला तर 40 धावा 40 धावेची पार्टनरशिप भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर सुमित पाटील आणि दीपू माळी यांच्या माध्यमातून. चंदन आता गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला. स्ट्राईक वरती दीपू आहे. इथे चांगला फटका. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण जाळं विणलं गेलंय. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एकदा पुन्हा एकदा सहजरित्या घेतली जाईल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. सिंगल डबलला देखील तेवढंच प्राधान्य दिलं जातं. षटकार चौकार देखील येतात. सिंगल डबल देखील येतात. ही महत्वाची गोष्ट खरं तर भूमी 11 फणस डोंगरी संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकामध्ये 37 होत्या. आतापर्यंत 41 धावा धाव फलकावरती. फिरून खेळण्याचा प्रयत्न. जागा बनवली तदनंतर चेंडूला सरळ फेकण्याचा प्रयत्न होता. चांगला झेल त्या ठिकाणी पकडला गेला आणि पहिला धक्का या ठिकाणी लागतो भूमी 11 फणस डोंगरी संघाला. धन्यवाद. खरं तर काय फटका होता आणि तदनंतर सुमितचा फटका फसला. खरं तर रामवाडी संघानं आपण जर पाहायला गेलं तर सुमितच्या बॅट मधनं त्याच दिशेने षटकार येत होते आणि रामवाडी संघाने कुठेतरी जाळं विणलं गेलं आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होत्या. आय थिंक बॉबीच्या माध्यमातून चांगला जजमेंट पाहायला मिळाला. सीमारेषे लगत चांगला झेल पकडला गेला आणि फलंदाज बाद होतो. एक मैदानाच्या बाहेर आला. दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये गेला. खरं तर साईचा वंडर बॉय अनिकेत मोकल. 41 वरती पहिला विकेट या ठिकाणी गमावला भूमी 11 फणस डोंगरी संघानं. चंदनला यश मिळालं. खरं तर चंदनला अगोदरच्या षटकामध्ये आणायला पाहिजे होतं परंतु तसं काही घडलं नाही. प्रथमेशनं पहिला षटक फेकला. त्याने 24 धावा खर्च केल्या. रमाकांत शर्मानं टोटल धावांचा जर आपण विचार केला तर 13 धावा खर्च केल्या आणि आतापर्यंत चंदनचा आपण विचार केला तर त्याने धावा खर्च केल्या 4 आणि महत्वाची विकेट टिपली अर्थातच सुमित पाटीलजी. सुमित पाटीलने या संघासाठी अर्थातच योगदान दिलं. टोटल 22 धावेचं इथे सोडून दिला आणि अवांतरच्या स्वरूपात यस व्हाईट+1 एकूण 2 धावा स्कोअर मध्ये ऍड होतील. खूप चेंडू बाहेर होता आणि अनिकेतनं सोडून दिलं चेंडूला. 43 धावा धावफलकावरती टोटल आतापर्यंत लागल्या गेल्या. 5 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि 43 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्या. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. इथे देखील चांगला फटका आणि चांगला झेल. सुंदर झेल पकडला गेला आणि मोठा धक्का अर्थातच दीपूला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला.
का षटकार खेचले होते. एकदा दीपूचे बॅटिंग आवडले असेल तर जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाही. या अफलातून खेळी पाहायला मिळाली. टोटल धाव्यांचं दीपूने योगदान दिलं 18 धाव्यांचं. सुंदर बॅटिंग. नवीन फलंदाज टॉम पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आणखीन एक विस्फोटक फलंदाज टॉम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आणि इथे देखील बारची कडा आणि फलंदाज टॉम देखील परततोय तंबूच्या आश्रयाला. डीजे निराशा जड पावलाने मैदानाच्या बाहेर चाललाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल घेण्याचा प्रयत्न, स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. आणि अलार्म देखील वाजला नगरपालिकेचं. 12 वाजलेत घड्याळामध्ये. आणि तदनंतर बाद झाला टॉम. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बंटी घरत, ज्याच्या नावाची चर्चा आपण सातत्याने पाहत असतो. आणि आता 12 चेंडू देखील इथून येणं बाकी असेल. धावफलकावरती धावांचा जर आपण विचार केला तर 43 म्हणजे 43 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अजूनही 12 चेंडू देखील इथून येणं बाकी आहे. विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये सातत्याने आपण पाहिली. सुमित बाद झाला, टॉम बाद झाला, दीपूच्या बॅटमधून वैयक्तिक 18 धावा आल्या, तो देखील बाद झाला. आणि आता खरं तर बंटी आणि अनिकेत वरती जिम्मेदारी असेल खरं तर या 12 चेंडूची. 43 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. दुसऱ्या स्पेलमध्ये पुन्हा एकदा रमाकांत शर्माला प्राचारण करण्यात आला. त्याने देखील मागच्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या. इथे खेचून मारलाय. आता चेंडू जाईल सरळ मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनिकेतच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार, लाजवाब, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स बाय अनिकेत मोकल. डीजे ठोक. अनिकेतच्या बॅट मधनं षटकार आला. इथे देखील चांगला फटका आहे. क्षेत्र खाली आहे. क्षेत्ररक्षक धावतो चेंडूची. खर तर अफलातून गती पाहायला मिळाली. अजून एक चौकार. अनिकेतच्या बॅट मधून 4 धावा. तुम्ही 11 संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. आणि या 3 विकेट जरी गेल्या तरी देखील अनिकेत मोकल आणि बंटी घरत मैदानाच्या आतमध्ये आहे हे देखील विसरून चालणार नाहीये. सजय 11 रामवाडी संघाला का बॅटिंग करतात. खरं तर अनिकेत मोकलच्या साथीदारीनं बंटी घरतला आपण पाहतो. पुढचा चेंडू इथे रिवर्स करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. दुधारे तलवार खरं तर लेफ्टी गोलंदाज होता आणि फिरकीने कुठेतरी बीट करण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु अनिकेतनं देखील ठरवलं होतं की या चेंडूवरती आपण रिव्हर्स शॉट खेळायचं, चांगला धावा वसुलायच्या. परंतु तसं काही जमलं नाही. इथे चांगला फटका. एकदा शॉट आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ देणे. अपसुकच टाळ्या प्रेक्षकांमध्ये येतात. अनिकेत मोकलच्या बॅट मधून आज मात्र साई गावाचा ब्रँड नगरपालिकेच्या मैदानावरती झलकतोय. अजून एक षटकार. फाईन लेगच्या डोक्यावरून ठोकलेला षटकार.
इथे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न लँड झाला नाही, परंतु कार्पेटच्या माध्यमातून चालला. एक धाव घेतली, दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? रनआउटची धोक्याची घंटा वाजले आणि अतिघाई संकटात नाही असं आपण सातत्याने म्हणत असतो. चांगले बॅटिंग करत होता, अजून एक षटक बाकी होता, परंतु फलंदाज रनआउटच्या स्वरूपात अनिकेत झाला बाद. टोटल लागल्या गेल्या का बॅटिंग केल्या अफलातून लाजवाब अनिकेतनं इम्प्रेस केलंय. मोठ्या संख्येने फॅनबस देखील अनिकेतचा आलाय आणि एकदा टाळ्या होऊन जाऊ दे अनिकेतसाठी. 2 षटकार त्याच्या बॅट मधनं एक चौकार आपण पाहिला आणि लाजवाब बॅटिंग पाहायला मिळाली. या षटकातील अजूनही एक चेंडू बाकी असेल आणि 60 धावा धावफलकावरती नवीन फलंदाज निकेतन पाटीलला मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतो आणि एक चेंडू अजूनही बाकी आहे आणि टाइम या ठिकाणी समाप्त झालाय. एक खेळाडू शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल रामवाडी संघ. इथे देखील बॅटची कडा, अजून एक फलंदाज होईल बाद. निकेतन देखील परतला तंबूच्या आश्रयाला. चला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावं लागेल. ओके ओके, अंपायर्सने लावला टाइम. पाच खेळाडू सर्कलच्या बाहेरच राहतील आणि शेवटचा स्लॉग ओव्हर या ठिकाणी शेवटचा स्लॉगवर फेकण्यासाठी गोलंदाज बंटी पाटीलला आपण पाहतो आणि मंगेश राठोड नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 4 षटकामध्ये 60 धावा कुठल्या तर आतापर्यंत भूमी 11 फणसडोंगरी संघानं आणि त्याच संघाचे पुरस्कर्ते निलेशजी पाटील देखील या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. चला स्पीडअप करा, बघा जास्त वेळ घेऊ नका. 60 धावा धावफलकावरती टोटल आतापर्यंत लागल्या गेल्यात. पुढचा चेंडू घेऊन खरं तर स्लॉगवर घेऊन गोलंदाज सज्ज झाला. इथे चांगला फटका क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव सहजरित्या घेतली गेली, दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न होईल का? रनआउटची संधी आहे आणि थोडासा लेझी पाहायला मिळाला मंगेश आणि त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात होते बाद. आणि 61 धावा धावफलकावरती टोटल लागल्या गेल्यात. इथे फुल टॉस आहे. आता गॅप मध्ये चेंडू चाललाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने आलेला हा बंटी खरंचच्या बॅट मधून चौकार. मिळेल गोलंदाजावरती आणि टोटल 65 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 4 चेंडूचा खेळ इथून येणं बाकी असेल.
इथे जरूर चांगला चेंडू पाहायला मिळाला. पंचांकडे अशाभूत नजरेनं पाहण्याचा प्रयत्न, परंतु आला डॉट बॉल. विकीने कमबॅक केला, डॉट चेंडू फेकलाय. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. 65 धावा धावफलकावरती जमवल्या गेल्या. पुढचा चेंडू विकीचा स्ट्राइक वरती बंटी. इथे फुलटॉस आहे, फटका फसला, झेल होण्याची संभावना आहे आणि चांगला झेल. फलंदाज बंटी देखील होते बाद. आपल्याला पाहायला मिळतो आणि 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. खर तर 65 धावा धावफलकावरती टोटल लागल्या गेल्यात. नवीन फलंदाज मितेश पाटीलला आपण पाहतो. आज मात्र खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील या मैदानावरती गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत आणि 65 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या सत्रातील 2 चेंडू बाकी आहेत. इथे चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि अजून एक दे धक्का. भूमी 11 फणस डोंगरी संघाला मितेश देखील येतोय तंबूच्या रस्त्याला. क्रिकेटमध्ये जर तरला आपण कधीच बाकीत करू शकत नाही आणि जर तर शिवाय क्रिकेट देखील नाही. मितेश देखील बाद झाला. खर तर अनिकेत बाद झाला नंतर विकेटची पडझड सातत्याने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आणि धावांचा जर आपण विचार केला तर 65 धावसंख्येवरती पूर्णपणे डॉमिनेट केलं, अक्षरशः थांबवलं खर तर फणस डोंगरी संघाला. शेवटचा चेंडू या ठिकाणी बाकी असेल आणि 65 धावा धावफलकावरती स्ट्राइक वरती आता अजित पाटीलला आपण पाहतो. इथे मोठा फटका अजितच्या स्लॉट मध्ये आलाय, त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. आला ठोकलेला हा. खर तर लाजवाब षटकार पाहायला मिळाला. डीजे रोकमत ठोक. आपण पाहतो 71 धावा बनवल्यात, 72 धावांचं आणि खर तर राहुल साठी एक पारितोषिक दिलं जाणार आहे आमचे चंदू शेट्टी सरांच्या माध्यमातून. खर तर लग्नाची एक गोड भेट म्हणून खर तर राहुल ठाकूर यांना दिली जाते. 71 धावा झाल्या, 72 धावांचं टार्गेट. 30 चेंडू मध्ये 72 धावा करायच्या आहेत आणि या स्पर्धेचा नियम आपण पाहतो. कॅमेरामॅन खर तर चंदू शेट्टी सरांच्या माध्यमातून लग्नाची भेट खास या ठिकाणी दिली जाते राहुल ठाकूर यांना. खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढच्या वाटचालीसाठी. राहुल तुला देखील आपल्या पेनचं नाव असंच तू मोठे करत राहा आणि खर तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण एक सन्मान खर तर घेणार आहोत. सर्वांचे लाडके आणि खऱ्या अर्थानं कुठल्याही क्षेत्रामध्ये ज्यांना न हाक मारता जे असे उपस्थित राहतात असे आमचे दत्तादादा यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही घेतोय. तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक ऋषीदादा कोली यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते दत्तादादा उर्फ डीके यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण घेतोय.
तर पहिला सत्र समाप्त झाला 5 षटकांच्या खरं तर अखेरीस भूमी 11 यंगस्टार फणस डोंगरी या संघानं धावा बनवल्या टोटल 72 धावांचं आव्हान आहे आणि जशी उत्तरार्धाला सुरुवात होईल पुन्हा एकदा आपल्यासोबत महाराष्ट्राचा गोड आवाज या ठिकाणी जोडले जातील कॉम्बॉक्स मध्ये शंदूजी शेटे सर धन्यवाद. नमस्कार. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पेन चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या दुसऱ्या पर्वामध्ये हार्दिक असं स्वागत असणार आहे. आज या क्रीडा स्पर्धेचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. पेन तालुक्यातील ग्रामीण संघ आणि त्यांच्या जोडीला 2 ऑल इंडिया आयकॉन अशा प्रकारचा हा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. तर जाऊयात पुन्हा एकदा गणपती बाप्पाच्या गावाला म्हणजेच पेनला आपण सगळे आलेलो आहोत आणि आज या क्रीडा स्पर्धेचा अतिशय महत्त्वाचा दिवस पाहायला मिळतोय. मी आयोजन कमिटीचा आणि त्याचबरोबर ऋषी कोळी यांचा सगळ्या बंधूंचा आभारी असेल. याही वर्षी एक दिवस का होईना त्यांनी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी असणार आहे. आणि आज तुम्हा सर्वांना पेनकरांना भेटण्याचा पेनचं क्रिकेट जवळून अनुभवण्याची संधी देखील मिळते. पहा एक नियम आहे, दोन्ही आयकॉन एकाच वेळेला ओपनिंगला येऊ शकत नाही आणि 2 आयकॉन पैकी एकाच बॉलरने बॉलिंग टाकायची आणि त्यात सुद्धा 2 ओव्हर टाकू शकतात परंतु एकानेच बॉलिंग करायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे फणस डोंगरी आणि दुसऱ्या बाजूला रामवाडी भूमी 11 फणस डोंगरी आणि दुसऱ्या बाजूला रामवाडी. हा एका वेळेला एकच आयकॉन सलामीला ओपनिंगला येऊ शकतो याची नोंद घ्यायची आणि बॉलर एकच बॉलिंग करू शकतो आयकॉन म्हणून. त्याने 2 ओव्हर टाकले तरी चालतील परंतु एकच बॉलिंग करणार हा स्पर्धेचा नियम आहे. आपण याची नोंद घ्यायची आहे. 30 चेंडू आणि 72 धावांची आवश्यकता. सलामीची जोडी जर पाहिलं तर अतुल आणि चंदन तलवार. एका बाजूला अतुल आहेत दुसऱ्या बाजूला चंदन तलवार आहेत आणि विजयासाठी जर पाहिलं तर 5 ओव्हरमध्ये 72 धावा करायच्या. दिसायला मोठ्या वाटत असेल तर या धावसंख्येचाही पाठलाग होऊ शकतो. आणि आता गोलंदाजीसाठी साईगावचा स्टार गोलंदाजीसाठी अनिकेत मोकल येत आहेत. स्ट्राईकवर जर पाहिलं तर चंदन तलवार यांना आपण पाहतोय नेरूळ परिसरात विशेष क्रिकेट नवी मुंबईचं देखील गाजवत आहेत सध्या. बॅटिंगसाठी चंदन तलवार एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. जोडीला जर पाहिलं तर अतुल वगैरे यांना देखील आपण पाहतोय. मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. बावीस मिनिटात 4 ओव्हर तुमच्या संपणं गरजेचं आहे आणि अन्यथा नाही संपल्या तर मात्र आपल्याला शेवटच्या षटकासाठी एक खेळाडू आतमध्ये घ्यायचा आहे. आज आमच्या अंडरआर्म क्रिकेटमधील देखील राहुल ठाकूर म्हणा शहबाज बांगी म्हणा या पेनचे 2 वेगवान गोलंदाज जे मात्र सध्या महाराष्ट्र व्यावसायिक अंडरआर्म क्रिकेटवर देखील आपली छाप या पेनची सुद्धा सोडतायत. ते या ठिकाणी पाहायला मिळतात. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता परंतु आणखी त्यांचा हा चेंडू चांगला पाहायला मिळतो. धावा करावे लागतील. पॉवर प्ले फोडावा लागेल आणि पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा करावे लागणार आहेत. अतुल वगैरे प्रयत्न मात्र तेच करतायत. आपल्या गावासाठी क्रिकेट या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहेत.
यावेळेला पहिल्या बॉल प्रमाणे याही बॉल शफल होऊन फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न, परंतु तसं नाही झालं. बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने गेलाय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पहा जेवढे शफल झाले तेवढा बॉल त्यांच्याच दिशेने टाकला आणि त्याचा फायदा इकडे गोलंदाजांना झालाय. अनिकेत हे देखील एक चांगले दर्जेदार खेळाडू आहेत. 27 चेंडू आणि 71 धावांची आवश्यकता. जसजसा एक एक चेंडू पुढे जाईल ना, समीकरण बदलत जाणार आहे. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये, परंतु एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे. धाव संख्या 1 ने पुढे जाईल. पहिलं षटक मार्गस्थ असताना 2 धावा धाव फलकावर. पहिल्या डावात जर पाहिलं तर खूप चांगली कामगिरी या ठिकाणी सुमित पाटीलने केली. दीपूच्या बॅटमधून देखील 2 षटकार 1 चौकार पाहायला मिळाले आणि त्यानंतर अनिकेत मुकल यांनी देखील 2 षटकार 1 चौकार खेळला. दोघांनी देखील तिघांनी चांगली कामगिरी केली आणि शेवटच्या बॉलवरचा षटकार देखील अमित यांचा तेवढा महत्वाचा होता. यावेळेला पॉईंटच्या दिशेने अजित होते आणि एक धाव तिकडे मिळणार आहे. दबाव निर्माण केला आता बॉलरने. अनिकेत संधी देत नाहीयेत. धावा येणं गरजेचं आहे, मोठमोठं स्ट्रोक येणं गरजेचं आहे, परंतु ते अजूनही मारून दिले नाहीयेत. 25 चेंडू आणि 69 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. पेन तालुक्यातील एक चर्चेत असणारी क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. पेन चॅम्पियन्स ट्रॉफी दुसऱ्याच पर्वात या स्पर्धेचं आयोजन चर्चेत आलंय. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे येईल. बॅटची कडा त्या ठिकाणी जरूर घेतली गेली होती. धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूची फेकी चुकीची झाली. एक धाव ज्या ठिकाणी त्या ठिकाणी 2 धाव देखील मिळणार आहेत आणि धाव संख्या 2 ने पुढे जात असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जर पाहिली तर फक्त 5 झालेली आहे आणि अजूनही मोठा पल्ला गाठावा लागणार आहे, कारण 4 ओव्हर अजूनही बाकी आहे. मॅच संपलेली नाहीये. प्रयत्न करावे लागतील. टीजे लागणार आहे त्यांना. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. बंटी बॉलिंग साठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय, परंतु काय फिल्डिंग केली आहे त्या ठिकाणी. बॉल पाठी गेला असता तर 4च आला असता, परंतु चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली आणि धाव संख्या जर पाहिली तर आता 6 वर जाते. षटकार चौकाराची भाषाच बोलावी लागेल आता, कारण लक्ष हळूहळू मोठं होऊ लागलंय आणि ती भाषा मात्र या ठिकाणी अतुल वगैरे यांना देखील बोलावी लागेल. अनिकेतने बॅटिंग बॉलिंग दोघांमध्ये देखील प्रभावित केलं. यावेळेला इनसाइड आउट खेळतायत. लॉफ्टर केलाय. फिल्डर त्या ठिकाणी थोडेसे दूर राहिले. 2 धावा मात्र त्या ठिकाणी घेतल्या गेलेल्या आहेत. धाव संख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोहोचली ही धाव संख्या जर पाहिली तर आता 8 धावांवर जाऊन पोहोचेल. या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही मोठा पल्ला जरूर गाठायचा आहे, परंतु अशक्य नाहीये. प्रयत्न करावे लागतील. पेनचं हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, ही क्रीडा नगरी गेल्या 3ऱ्या दिवशी देखील मात्र चर्चेत राहते ही स्पर्धा. रिव्हर्सचा फटका यावेळेला खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न, पाहत राहिले एकमेकांकडे, परंतु कॅच नाही झाली आहे आणि 2 धावा तोपर्यंत इकडे घेतल्या गेल्या. धाव संख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोहोचते धाव संख्या ती 10 धावांवर. दुहेरी अंकावर धाव संख्या आली. 21 बॉल आणि 62 धावांची आवश्यकता. लक्ष मोठं आहे, परंतु अशक्य नाहीये. याच टीम मध्ये रमाकांत शर्मा यांना देखील पाहतोय. रेल्वेमध्ये अधिकारी असणारे हे रमाकांत शर्मा काल रोह्यात देखील तेवढीच चांगली तब्बल 8 विकेट त्यांनीही घेतल्या होत्या आणि विशेष म्हणजे सेंट्रल रेल्वेसाठी लेदर बॉलचं क्रिकेट देखील खेळतात आणि पेन परिसरामधून सध्या चर्चेत ते सुद्धा आहेत.
फुलटॉस बॉल दिशा दिली आहे त्या ठिकाणी, एक चांगला फटका त्या ठिकाणी आलाय आणि हा बॉल पाठवलाय सीमा रेषा पार, चौकार. वा, मॅच संपलेली नाहीये हेच इकडे सांगत असताना मात्र बॅटर अतुल वगैरे आणि जोडीला चंदन तलवार आहेत. अशाच प्रकारचे स्ट्रोक खेळावे लागतील. प्रेक्षक आनंद घेत आहेत या मॅचचा, दूर दूर वरून शाळेतील लहान लहान मुले सुद्धा आनंद घेत आहेत या मॅचचा. अतुल यावेळेला चांगला बॉल, अगदी खोलवा टप्प्याचा, परंतु तो पाठीमागे जाईल. बॉल चांगला होता परंतु धावा कुठे थांबल्यात, बाईच्या स्वरूपातील या 4 धावा. चौकार. आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. मॅच अजूनही ऑन आहे. चंदन त्याचबरोबर हर्षल ही जो देखील बॅटर अजून पाठीमागे पाहिला मी, त्या चांगली बॅटिंग लाईनअप सुद्धा आहे. बिग हिट, काय फटका खेळलाय, जबरदस्त स्ट्रोक, दिशा दिली या बॉलला. 6 धावांचा हा स्ट्रोक येतोय, षटकार. अठरा बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 48ची आवश्यकता. 24 धावा धाव फलकावर आहेत. आता चांगली सुरुवात. पहिलं षटक जरी या ठिकाणी 5 धावांचं आलं ना, दुसऱ्या षटकात 19 धावा आलेल्या आहेत आणि त्याचमुळे ही मॅच सुद्धा चुरशीची होईल आणि त्याच दिशेने आता वाटचाल देखील होताना पाहिलं मिळतंय. क्रिकेट रसिको सज्ज व्हा. क्रिकेटच्या या खमंग मेजवानीसाठी आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पेन चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये ऋषी कोळी आणि बंधूंची ही भव्य दिव्य अशी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. आता जर पाहिलं तर गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. यस, पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी अनिकेत मुकल यांनाच आमंत्रित करण्यात आलंय. हे षटक मात्र खूप महत्वाचं असेल. जर का या षटकात कुठेतरी धावा आल्या, 10-15 धावा आल्या तर मॅच ऑन राहू शकते आणि तो प्रयत्न या ठिकाणी दोन्ही बॅटरचा असणार आहे. कारण टीम या ठिकाणी बोबी 11 फणस डोंगरी देखील काही कमी नाहीये आणि दुसऱ्या बाजूला रामवाडी देखील काही कमी नाहीये. एकाच तालुक्यातील दोन्ही टीम आहेत, त्यामुळे या मैदानात कसं खेळायचं, कसं जिंकायचं दोन्ही टीमला बरोबर माहिती आहे. संचय 11 रामवाडी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर भूमी 11 फणस डोंगरी यांच्यातील सुरू असणारी मॅच. अनिकेत समोर जर पाहिलं तर अतुल, टप्प्याचा बॉल त्यावर पुल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय खरा, परंतु एक धाव तिकडे मिळेल आणि धाव संख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 25 धावा धाव फलकावर आहेत. अजूनही 17 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. चंदन तलवार आणि अतुल वगैरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये धावा करावे लागतील. अतुल चांगलेच फॉर्मात आहेत. एक षटकार एक चौकार त्यांच्याही बॅटमधून आलाय. 17 बॉल 47 म्हणजे 17 मधले 8 बाहेर मारायचे. यावेळेला समोर खेळलाय अतुल, तुटून पडलेत. वा अतुल वा, बॉलला पाठवलं सीमा रेषा पार, षटकार. स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहिला मिळाला. 16 चेंडू आणि 41 आता आवश्यकता आहे. ही मॅच हळूहळू खुली होऊ लागलेली आहे. अगदी इकडे जर पाहिलं तर रामवाडी सुद्धा मॅच मध्ये येऊ लागली आहे. फणस डोंगरीने धावांचा मात्र मोठा डोंगर उभा केलाय, परंतु त्याचा पाठलाग करण्याची क्षमता संचय 11 रामवाडी मध्ये देखील आहे. रामवाडी विरुद्ध फणस डोंगरी ही लढत रंगताना पाहायला मिळते आपल्याला. पेनच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीमध्ये सुरू असणारी पेन चॅम्पियन्स ट्रॉफी. आणखीन एक, याही वेळेला हल्ला केला आणि बॉलला पाठवलाय लांब 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 लांब, जा शोधून आणा. यस, आलाय षटकार.
या क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि मॅच आता रंगतदार अवस्थेकडे निघाली आहे. परंतु सहजासहजी मॅच सोडणारी फणस डोंगरी सुद्धा नाहीये आणि त्यामुळे ते कमबॅक करण्याचा प्रयत्न करतील. 15 बॉल 35. 15 बॉल मध्ये 35 धावांची आवश्यकता आणि आता टाळ्या आवाज शिट्या येऊ लागल्यात आणि टाळ्या शिट्या आणि आवाज आला नाही तर त्या स्पर्धेला सुद्धा मजा नसते आणि आता आवाज येऊ लागलेले आहेत कारण दोन्ही टीमला प्रेक्षक पाठिंबा देतात, प्रोत्साहन देतात टाळ्यांच्या गजरामध्ये. फणस डोंगरीचे चाहते देखील मोठ्या संख्येने आलेत आणि ते सुद्धा जल्लोष करतील. जर डॉट बॉल आला, जर विकेट आली तर त्यांचाही जल्लोष पाहायला मिळेल आपल्याला. समोर अनिकेत, त्यांच्या समोर अतुल वगैरे. हो हो हो, यावेळेला रिव्हर्स खेळायला गेले, सरळ बॅटने धावा येत होत्या, त्याच वेळेला रिव्हर्स खेळायला गेले, बॉल डॉट येतोय. 14 बॉल अजूनही बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 35 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे अर्ध काम जवळपास झालंय, अर्ध काम बाकी आहे. 37 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. अनिकेत यावेळेला लेंथ वरून बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने माघारी परत आहेत. अतुलने आशेचं किरण दाखवलं परंतु योग्य वेळेला मोक्याच्या क्षणी ते बाद होत आहेत. विकेट आली आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या दिवसाचं खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य म्हणजे ज्यांनी विविध संघांना कबड्डी खेळली आहे, प्रो कबड्डी अक्षरशः गाजवली असे निलेश साळुंके सर यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार शिवछत्रपती पुरस्कार विजेते निलेश साळुंके सर यांचे या ठिकाणी आगमन होणार आहे आणि खास त्याच बरोबरीने या ठिकाणी ऋषी दनावडे सर, फोटोग्राफीच्या दुनियेतील एक मोठं नाव, त्यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. आरडी फोटोग्राफी त्यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. तर आजच्या दिवसाचे विशेष आकर्षण देखील असणार आहे. या हर्षलकडे देखील चांगली क्षमता आहे. गेल्या वर्षी सावर्ड्याची स्पर्धा 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असताना याच बॉबीने षटकार मारला होता. वैष्णव 11 साठी फुल टॉस, खराब बॉल होता त्याचा समाचार घेतलाय आणि बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. षटकार. मारलाय. ज्या वेळेला मैदानात येत आहेत अख्ख्या घाटल्याचं देखील लक्ष असतं कारण मुंबईच्या चेंबूर परिसरातील घाटला हा असा विभाग आहे ज्या विभागामध्ये तब्बल 100-125 संघ एका ठिकाणी पाहायला मिळतात. फणस डोंगरी हार मानणारी टीम नाहीये. 12-29. 12 बॉल 29. मॅच ऑन आहे आणि प्रेक्षकांना चुरशीच्याच मॅच पाहिजे असतात आणि आता मॅच मधील चुरस वाढू लागलेली आहे. आज कोण जिंकणार याची चर्चा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 12 बॉल 29 ची आवश्यकता या ठिकाणी. 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. हळूहळू ही मॅच रंगतदार अवस्थेकडे निघालेली आहे. कोण बाजी मारणार? भूमी 11 फणस डोंगरी की दुसऱ्या बाजूला संचय 11 रामवाडी यांच्यामध्ये चर्चा होते. काही डॉट बॉल, काही विकेट मॅच मध्ये पुन्हा एकदा फणस डोंगरीला घेऊन येतील परंतु काही चौकार, काही षटकार रामवाडीला देखील मॅच मध्ये आणतील. 5 ओव्हरमध्ये 72 करायच्या होत्या. त्यावेळेला जर पाहिलं तर मॅच 12 बॉल मध्ये 29 झाली आणि विकेट एकच गेली आहे. गोलंदाजीसाठी येत आहेत सुमित पाटील येत आहेत गोलंदाजीसाठी. सुमित पाटील ओपनिंगला आले, बॅटिंग जबरदस्त केली, 22 धावा केल्या आणि आता तेच सुमित पाटील बॉलिंगला येत आहेत. आपल्या टीमला गरज आहे त्यावेळेला बॉलिंगसाठी. चांगली सुरुवात करून दिली विशेष म्हणजे अतुल वगैरे यांनी. चंदन तलवार
ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल पहिलाच या ठिकाणी घोषित केला जातोय. हा चला रिव्ह्यू नसेल जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी अजूनही जर पाहिलं तर 12 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. शेवटचे 12 बॉल आणि 28 दोन्ही टीमच्या बाजूने मॅच आहे. मॅच रामवाडीला सुद्धा जाऊ शकते, मॅच फणस डोंगरीला सुद्धा जाऊ शकते. सध्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये ही मॅच आहे. पेन चॅम्पियन्स ट्रॉफीचा एक रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची गर्दी तर झाली आहे एका चुरशीच्या सामन्यामध्ये. आज दिवसभर चुरस पाहायला मिळणार आहे कारण सगळे संघ पेनचेच आहेत आणि या मैदानात कसं जिंकायचं प्रत्येकाला माहिती आहे. ओहो, यावेळेला थोडेसे शफल तर पहिलेच झाले होते. बॉलला खेळण्याचा प्रयत्न फाईन लेगला होता. परंतु इकडे जर पाहिलं तर डॉट बॉल येतोय. चंदनकडे क्षमता चांगली आहे पण आज थोडस स्ट्रगल करतायत. यातून बाहेर पडावं लागेल आणि आपल्या टीमचा विजय देखील पाहावा लागेल. 11 बॉल 28 कारण सुमितही चांगलेच खेळाडू आहेत. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल थोडासा लांबून खेचायचा प्रयत्न होता आणि या प्रयत्नात चंदन तलवार बाद होत आहेत. लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने ही क्रीडा स्पर्धा आपल्याला भव्य दिव्य प्रमाणात पाहायला मिळते. कारण पेन पासून लालबागच्या राजाला गणेशोत्सव कालावधीमध्ये चालत जाणार आहे हे सगळे आणि त्यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. 10 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. मॅच नाही संपली आहे, प्रयत्न करावे लागतील. प्रथमेश पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. बॉलिंगला पाटील, बॅटिंगला पाटील. पाहूयात आता काय करतील पाटील. 44 धावा धावफलकावर आहे. 10 बॉल मध्ये 28. हे 4 बॉल खूप निर्णायक असतील या मॅच साठी. जर का 1-2 मोठे फटके आले मजा येईल मॅच मध्ये. पाहूया सुमितला धावा रोखायच्यात आणि प्रथमेशला धावा करायच्यात. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवर फटका खेळला करा परंतु तिकडे फिल्डर आले त्यांच्याच दिशेने बॉल जाईल. विकेटचं पतन. साठी पहा हे 3 बॉल खूप निर्णायक आहेत. 9 बॉल आणि 28. सुरुवात तर चांगली केली अतुलने. त्यानंतर जर पाहिलं तर हर्षल, चंदन सोडे स्ट्रगल करत होते परंतु सुमित जसे बॅटिंगला करामत केली ना बॉलिंगलाही करामत केली या पट्ट्याने. आणखीन एक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. 3 चेंडू या षटकातील अजूनही बाकी आहे. 9 बॉल मध्ये 28. संचय 11 रामवाडीला बॅटिंग करायची आहे. एका बाजूला रामवाडी, एका बाजूला फणस डोंगरी. पेन तालुक्यातील 2 मातब्बर संघ आहेत. वेग वाढवण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी पिचिंग जर पाहिलं तर लेगस्टम्पच्या बाहेर पंच मात्र या ठिकाणी आणि ते राऊत सर व्हाईट बॉल घोषित करतायत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 45 वर धावसंख्या जाते म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 27 ची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 27. मॅच ऑन ठेवण्यासाठी 3 मध्ये 1-2 तर स्ट्रोक मोठे मारावेच लागणार आहेत. पाहूया काय होईल. जीटीसी वर प्रेक्षक देखील चांगल्या संख्येने जुडले गेले, त्याही प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू. ओहो हो, खोलवर टप्प्याचा बॉल परंतु तिकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि स्ट्राईक तर चेंज नक्कीच या ठिकाणी करायचा प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नात विकेट आली आहे.
येस, माफ करा, LBWच्या स्वरूपात विकेट आलेली आहे. ही शान कुणाची? येस, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. अक्षय दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आता जर पाहिलं तर 8 बॉल 27, काय बॉलिंग केली आहे सुमितने, परंतु 2 बॉल बाकी आहेत आणि तुम्हाला सिद्ध करण्यासाठी 1 बॉल देखील काफी असतो. या षटकातील 2 बॉल बाकी आहेत. व्हेरिएशन सुमितने खूप चांगलं केलं. हाई बॉल अगदी खोलवर टप्प्याचा टाकला. बॅटिंगला सुमित आणि बॉलिंगलाही सुमितच. भूमी 11 फणस डोंगरीसाठी सुमित की फॅक्टर राहिलेत, परंतु मॅच नाही संपली आहे. अक्षयला प्रयत्न करावे लागतील. इकडे बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. आठ बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता अजूनही मॅच जिंकण्यासाठी आहे. सुमित, काही चेंडू स्वैर आले जरूर, परंतु काही चेंडू जबरदस्त टाकलेले आहेत. अक्षयला प्रयत्न करायचे आहेत. 8 बॉल मध्ये 26. या मैदानाने खूप साऱ्या मॅचेस पाहिल्यात, षटकार पाहिलेत, चौकार पाहिलेत, विकेट पाहिल्यात. यावेळेला वेगात बॉल मात्र या ठिकाणी पुन्हा स्टंपच्या समोर. अख्खी ओव्हर झाली, परंतु हर्षलला काही स्ट्राईक मिळेना. विकेट. क्या बात आहे. स्वप्नील पवार यांचं देखील या मॅचवर लक्ष आहे, कारण त्यांचा संघ पाहायला मिळतो. त्यांचे बंधू टीमचे कॅप्टन सुद्धा आहेत, टॉम पवार. भास्कर सर देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील आपल्याला. लल्लाबाई. 7 बॉल 26. या ओव्हर मध्ये रन 3 आल्या, परंतु तिन्ही वाईडच्या झाल्यात, अन्यथा धावा येऊ दिल्या नाही. दर्शनला आता मात्र चांगलं प्रदर्शन करून मोठा फटका खेळावाच लागेल, कारण मॅच थोडीशी दूर गेली आहे. सुमित, सिद्धेजी म्हात्रे साहेब, ओ हो, आता जर पाहिलं तर इकडे पुन्हा लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग ठेवतायत आणि 2 धावा याही ठिकाणी मिळताना पाहायला मिळत आहेत. अजून 7 बॉल 24. सिद्धेजी म्हात्रे साहेब ॲडव्होकेट यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. पेन चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये साहेब आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. तर इकडे जर पाहिलं तर समीकरण बदलताना पाहायला मिळेल. नो बॉल आहे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी फ्री हिट देखील असेल आणि फ्री हिट खेळण्यासाठी मात्र बॉबी सज्ज होतोय. हर्षल शिकवन. 7 बॉल 24. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही, वेळ बदलायला वेळ लागत नाही या खेळामध्ये. पाहूया आता काय होईल. 7 बॉल 24. अगदी 5 बॉल वाट पाहिली स्ट्राईक येण्यासाठी आणि आता मिळाली स्ट्राईक, परंतु पाहूया. सुमितने सुद्धा चांगली बॉलिंग केली, परंतु एक्स्ट्रा रन सुमितने मोठ्या प्रमाणावर दिल्या. नो बॉल.
नो बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळतंय, परंतु हा बॉल बराचसा बाहेर केला होता. अवंतर धावा मात्र या ठिकाणी काही थांबता थांबेना आणि समीकरण मात्र पुन्हा बदलत आहे. 7 मध्ये 23. आता सगळे म्हणत असतील यार थोडासा बॅटला बॉल लागला असता, 1-2 धावाही आल्या असत्या, परंतु तसं नाही झालंय. 7 बॉल मध्ये 23. मॅचचा थरार कायम आहे. चित्त थरारक सामना. रामवाडी की फणस डोंगरी, फणस डोंगरी की रामवाडी, संचय 11 की भूमी 11, कोण मात्र हा सामना जिंकणार या ठिकाणी मात्र सगळ्यांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळत आहे. 7 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया यावेळेला अगदी खोलवर टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न राहिलाय आणि हो बचावले गेले त्या ठिकाणी हर्षल. आणि धाव संख्या जर पाहिली तर 6 चेंडू 50 धावा झाल्यात, 6 मध्ये 22 पाहिजेत. पाहूया 1 ओव्हर बाकी आहे, 6 चेंडू बाकी आहेत. हर्षल स्ट्राईकवर आहे, जो षटकार मारण्यासाठी ओळखला जातो. मॅच चांगलीच रंगली आहे फणस डोंगरी आणि रामवाडीमध्ये. 6 मध्ये 22. हा तर या ठिकाणी आयोजकांच्या सूचना येत आहेत. शेवटच्या षटकासाठी 5 मिनिटे जास्त झाली करण्याने एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये वाढवावा लागणार आहे. फोटोग्राफी क्षेत्रातील असं एक नाव, मग त्यांनी खूप साऱ्या कबड्डीपट्टूंना मात्र एक चांगलं व्यासपीठ दिलं. बैलगाडा क्षेत्रातील देखील असं एक नाव ज्यांनी त्याही ठिकाणी खूप चांगलं काम केलं. आणि म्हणूनच प्रत्येकाला असं वाटतं, प्रत्येक खेळाडूला वाटतं आरडी फोटोग्राफरने आपला एक तरी फोटो काढावा. बघा या ठिकाणी टाइम एक्स्ट्रा घेतलाय, त्याच्यामुळे एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल फणस डोंगरी संघाला. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. मॅच नाही संपली आहे. बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळत आहेत हर्षल शिगवन फ्रॉम घाटला, चेंबूर, मुंबई. दुसऱ्या बाजूला गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत मितेश पाटील. काय होणार या मॅचवर सगळ्यांचं लक्ष असणार आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. जर का पहिल्या 1-2 बॉलला षटकार आला मजा येईल मॅच मध्ये. हा सर्कलच्या बाहेर 4च खेळाडू असतील याची नोंद आपण घ्यायची आहे. 5 मिनिटं अतिरिक्त गेली आणि त्याच्यामुळे आपल्याला एक खेळाडू सर्कलच्या आतमधला वाढवावा लागणार आहे. 6 मध्ये 22. एका बाजूला फणस डोंगरी भूमी 11, एका बाजूला संचय 11 रामवाडी. शेवटच्या षटकासाठी मितेश पाटील. समोर जर पाहिलं तर बॅटिंग साठी हर्षल. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर हर्षल शिगवन नावाची चर्चा आहे. बॉबी फ्रॉम घाटला आणि त्याच्या बॅटमधून आला षटकार. मॅच नाही संपली आहे. पहा कमबॅक तर फणस डोंगरी सुद्धा करू शकते, कमबॅक मितेश पाटील सुद्धा करू शकतात. हर्षल शिगवन की मितेश पाटील. 5 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता आहे. पेन चॅम्पियन ट्रॉफी मधील मॅच रंगली आहे. आजचा दिवसही तेवढाच महत्वाचा आहे. दर्जेदार क्रिकेट, दर्जेदार मॅच आजही पाहायला मिळणार आहेत. याही वेळेला बिगिट केलाय, परंतु पाहूयात बॉल हवेत फिल्डर बॉलच्या खाली आणि कॅच मात्र त्या ठिकाणी सुटते. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला जातोय आणि या प्रयत्नात आणखीन एक विकेट आली आहे. स्ट्राईक चेंज झाली आहे. काय मॅच मधील चुरस पाहायला मिळते. एक सोपा झेल सुटला तिकडे आणि पर्यायाने हर्षल बचावले. विकेट आली खरी परंतु हर्षल बचावले. 4 बॉल मध्ये 15.
ओ हो इकडे भीमर पाहायला मिळतोय. मॅच मधील पुन्हा एकदा उत्कंठा वाढते. कदाचित या ठिकाणी जर पाहिलं तर फक्त बॉलला टच केलं असतं तरी चौकार येऊ शकला असता. समीकरण बदलते. 4 मध्ये 4 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पाहूया काय होईल काय होईल काय होईल. अतिशय चुरशीची लढत मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ज्यांच्या आगमनाची आम्ही अतिशय या ठिकाणी आतुरतेने वाट पाहत होतो त्यांचंच या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळतंय. फोटोग्राफीच्या दुनियेतील एक मोठं नाव RD फोटोग्राफी यांचं आगमन होतं आणि त्याच बरोबरीने असा खेळाडू या ठिकाणी येतोय ज्यांनी महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळवला. शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रो कबड्डी लीग गाजवणारे निलेश साळुंके सरांचे या ठिकाणी आगमन होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूयात. सरांविषयी एकच सांगेल, हातामध्ये दिला आणि त्यानंतर आपल्या राजाच्या दर्शनासाठी रायगडावर जाणारे निलेश साळुंके यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. दोघांचंही आम्ही करत आहोत या ठिकाणी हार्दिक 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 असं स्वागत. मॅच जबरदस्त सुरू आहे. याही वेळेला फटका खेळलाय खरा, परंतु पाहूयात बराचसा लांबवरचा प्रवास करत असताना बॉल जातोय. भीमर आहे की नाही या ठिकाणी चेक केलं जाईल. काय मॅच चालू आहे, जबरदस्त मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. RD आपलं या ठिकाणी आगमन होतंय खरं, चेक करतायत. कारण मग बैलगाडा क्षेत्रातील असू देत किंवा कबड्डी क्षेत्रात असू देत, प्रत्येक खेळाडूला वाटतं RDने आमचा एकतरी फोटो काढावा आणि आज RDचं या ठिकाणी आगमन झालंय. आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचाच खेळ आहे कबड्डी. महाराष्ट्राच्या मातीने दिला भारताला कबड्डी, परंतु कबड्डीला ज्या ज्या खेळाडूने लोकप्रिय केलं त्याचपैकी एक आज निलेश साळुंके सर आपल्यामध्ये उपस्थित राहत आहेत. हा नो बॉल आहे. अचानकपणे सामन्याला कलाटणी पाहायला मिळते. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. 6 चेंडू आणि 22 धावांचा सामना आता आलाय. सर या बॉलवरचा निर्णय देखील कळवा. चौकार. आजचा दिवस तेवढाच महत्वाचा या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. हा कोणी जिंकू दे, आतमध्ये जायचं नाहीये याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. महाराष्ट्राचा बोनसचा बादशाह आज या ठिकाणी उपस्थित झालाय. आणि आता 3 बॉल आणि 9 धावांची मॅच संपलेली नाहीये, परंतु मॅच एवढी चांगली झाली आहे. सगळ्यांना विनंती आहे दोन्ही टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक जबरदस्त मॅच पेनच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीमध्ये काय जबरदस्त सामना रंगलाय. हार आता बॉलिंग साठी येत आहेत विवेक येत आहेत. 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. एका बाजूला जर पाहिलं तर हर्षल आहेत आणि रमाकांत शर्मा हे त्यांच्या जोडीला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त मॅचच्या दिशेने थरार कायम आहे क्रिकेटच्या खेळाचा. ओ चांगला बॉल, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एक धाव तर घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिला जातोय. चेंडूची फेकी. ओ हो 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 हो. आणि आता चला चला दोन्ही टीम डगआउट मध्ये बसा.
आज आपल्यामध्ये ज्यांचं आगमन होत आहे, पुणेरी फलटण मध्ये पदार्पण केलं, त्यानंतर तेलुगू टायटन्स, जयपूर पिंक पॅन्थर्स अशा विविध संघांना मात्र ज्यांनी प्रो कबड्डी लीग खेळली त्यांच्यावर लाखोंची बोली लागली. महाराष्ट्रातील सर्वात जास्त बोली लागणारे खेळाडू म्हणून देखील निलेश साळुंके सर ओळखले गेलेले आहेत आणि आज या मंचाची शोभा देखील वाढवताना पाहायला मिळत आहेत. हो पहा, मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. हा पहिल्या दिवशी 2 झाले. हा 2 बॉल 8. हा पहा, सगळ्यांनी आपल्या डगआउट मध्ये बसून घ्या, विनंती असेल. आपली स्पर्धा आहे, एक महत्वाची स्पर्धा आहे. 2 बॉल मध्ये 8. मॅच संपलेली नाहीये. एखादा षटकार पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो आणि तो प्रयत्न मात्र या ठिकाणी करावा लागेल रामवाडीकरांना. चुरशीची मॅच, चुरशीची स्पर्धा, क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व ऋषी कोळी आणि संपूर्ण कोळी बंधूंचं असणारं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. दर्जेदार क्रिकेटचं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतं आणि काय चुरस पाहायला मिळते. योगायोग बा काय, या मैदानाचं, या स्टेडियमचं उद्घाटन कोणी केलं तर क्रिकेटच्या देवाने केलं. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी ज्या क्रीडानगरीचं उद्घाटन केलं, आज त्याच ठिकाणी जर पाहिलं तर निलेशजी साळुंके सरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. चला डगआउट मध्ये थांबायचं आपण. 2 बॉल आणि काय मॅच चालली आहे. कधी रामवाडीला चालली आहे, कधी जर पाहिलं तर मॅच फणस डोंगरीला चालली आहे, परंतु चित्त थरारकता कायम या ठिकाणी पाहायला मिळते. 2 बॉल बाकी आहेत. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 8 धावांची आवश्यकता आहे. प्रचंड संघर्ष, प्रचंड चुरस आपल्याला पाहायला मिळते. ऋषी कोळी आणि त्यांच्या सगळ्या बंधूंच्या माध्यमातून एक भव्य दिव्य स्पर्धा दुसऱ्या पर्वात दाखल झाली आहे. पेन चॅम्पियन्स ट्रॉफी. स्वागत असेल सर्व क्रिकेट रसिकांचं. हा पंचांचा निर्णय हाच अंतिम निर्णय असेल. चला मॅच सुरू करायची. आयोजकांच्या सूचना येत आहेत, आयोजकांच्या सूचना येत आहेत. आपण मॅच सुरू करायची. 2 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर त्या ठिकाणी धावांची आवश्यकता असणार आहे ती 8. चला मॅच सुरू करायची आहे. 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. अटीतटीची मॅच आहे. आतमध्ये कुणी जाऊ नका. आयोजन कमिटीची प्लीज इकडे रामवाडीकर, आपल्या सगळ्यांना विनंती, आतमध्ये कोणी जाऊ नका प्लीज. तुमच्या सगळ्यांचं विशेष कौतुक आहे, परंतु आतमध्ये जाऊ नका. 2 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. रामवाडी की फणस डोंगरी. पेन चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये ही चुरशीची मॅच कोण जिंकणार, हा सामना बराच वेळ चाललाय. अक्षय स्ट्राईकवर पाहायला मिळत आहे. 2 मध्ये 8. यावेळेला आपण पाहू शकता ऑफस्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय. व्हाईट बॉल. समीकरण मात्र या ठिकाणी बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आता मॅच जिंकण्यासाठी 2 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. काय मॅच सुरू आहे. काळजाचे ठोके मात्र धगधग 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 करायला लावणारी मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर असणार आहे. 2 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. रामवाडी की फणस डोंगरी, फणस डोंगरी की रामवाडी. एक चुरशीचा सामना आपण पाहतोय. यावेळेला फुल टॉस बॉल त्याला कव्हरच्या क्षेत्रात ढकलण्याचा प्रयत्न राहिला आणि आता मॅच गेली आहे शेवटच्या बॉलवर, ज्या ठिकाणी 1 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. मॅचला जिंकण्यासाठी षटकार ठोकावा लागेल आणि स्ट्राईक वर बॅटिंग साठी पाहायला मिळतात. सेंट्रल रेल्वे साठी जे क्रिकेट खेळतात रामवाडी, काल देखील जर पाहिलं तर रोहा गाजवलाय ज्यांनी आपल्या बॉलिंगने. बॅटिंग साठी पाहायला मिळतील रमाकांत शर्मा. रेल्वे मध्ये अधिकारी देखील आहेत आणि आज तेच मात्र या ठिकाणी बॅटिंग साठी. 1 बॉल 6. काय मॅच सुरू आहे. सगळ्यांना विनंती आहे दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या या शेवटच्या क्षणासाठी वाजूयात. अंतिम टप्पा या मॅचचा. 1 बॉल 6. बिग हिट. काय फटका खेळलाय. बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. पेन चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा जबरदस्त नजारा.
संजयजी शिंदे साहेब यांच्याकडून रमाकांत शर्मा यांना 1000 रुपयाचा पुरस्कार. 1 बॉल आणि 6 यालाच म्हणतात क्रिकेट. दोन्ही टीम चांगल्या क्रिकेट खेळला. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, टाळ्या या दोन्ही टीमसाठी वाजवा, कारण दोन्ही टीम चांगल्या क्रिकेट खेळलेल्या आहेत. सुयश भट यांच्याकडून 2000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल रमाकांत शर्मा यांना. पहा, तुम्ही कितव्या नंबरला बॅटिंगला येतात हे महत्वाचं नाहीये, तुम्ही मैदानात 1 बॉल जरी मिळाला तरी काय करताय याला महत्व आहे. आणि पठ्ठ्याने तर षटकारच खेळला. हा, टॉसही केला जाईल आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही दिला जाईल. तर ज्यांच्या हस्ते बोलायलाच लागेल, समजू शकतो, बोलायला लागेल. आणि पुरस्कार पहा, आपल्याच रायगडचे सुपुत्र, परंतु कल्याणच्या शिवशंकर टीम मधून खेळत असताना जर पाहिलं तर नॅशनल क्रिकेट खेळलं, महाराष्ट्रासाठी क्रिकेट खेळलं, प्रो कबड्डी खेळली, विविध संघांचं क्रिकेट कबड्डी गाजवली. आणि आज जर पाहिलं तर कबड्डीचा हा सम्राट या ठिकाणी निलेश साळुंके सर, बोनसचा बादशाह आणि डुबकी सम्राट देखील त्यांना म्हटलं जातं. तर त्यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि काय मॅच झाली आहे. डोळ्यांचं पारणं फेडणारं क्रिकेट. 1 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता असताना षटकार खेळलाय रमाकांत शर्मा यांनी. पहा, आता आरडी म्हणजे ऋषिकेश धनावडे सगळ्यांचे फोटो काढतात, परंतु आता त्यांना रमाकांत बरोबर फोटो काढायचा आहे. काय मॅच झाली. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार रमाकांत शर्मा, हे स्वतः रेल्वेमध्ये पोलीस अधिकारी आहेत. पोलीस अधिकारी आहेत. बॉल एवढा लांब मारलाय तर आरोपींना किती मारत असतील. वाह, 2 शब्द क्या कहेंगे. आज बहुत बड़ा कारनामा किया आपने. 1 बॉल 6 रन थे और जब आपने इस मैच को जिता दिया, उसके बारे में, इस टूर्नामेंट के बारे में. पूरा टीम अच्छा था और मैच लास्ट बॉल तक गया, तो ट्राई तो करना था और ट्राई हुआ और कंपलसरी चेस हुआ. और ये मैन ऑफ द मैच आप किसे डेडिकेट करना चाहेंगे, क्योंकि ये बहुत अहम लम्हा है आपके पूरे जिंदगी का. मैं ये मैन ऑफ द मैच पूरी टीम को डेडिकेट करना चाहूँगा. सबने अपनी मेहनत करी है, सबने अपना अच्छा गेम किया है और आगे भी अच्छा करते रहेंगे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील असतील. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी याचे पहिल्यांदा आपण टॉस घेऊ. हा, यस, पारितोषिक आहे तुमच्यासाठी. शिंदे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार आहे आणि 2000 रुपये सुयश भट यांच्याकडून 2000 रुपयाचा पुरस्कार. तुम्ही चांगले खेळा, तुम्हाला नक्की जग प्रसिद्ध करतं. आज या ठिकाणी ते पाहायला मिळत आहे. आणि पुढच्या मॅचचा टॉस प्रथमतः होईल आणि त्यानंतर आपण दोन्ही मान्यवरांशी थोडीशी चर्चा देखील करणार आहोत. या निलेश साळुंके सर, आज ठाणे जिल्हाच्या माध्यमातून सुरुवात त्यांची झाली, शिवशंकर कबड्डी संघाच्या माध्यमातून सुरुवात झाली, त्यानंतर जिल्ह्याचं क्रिकेट, महाराष्ट्र जिल्ह्याची कबड्डी आणि त्याचबरोबर 4 वेळा नॅशनल कबड्डी सुरुवातीला. आणि त्यानंतर जर पाहिलं तर विविध रेकॉर्ड ज्यामध्ये कबड्डीच्या माध्यमातून केले गेले असे प्रो कबड्डी स्टार आमच्यामध्ये उपस्थित आहे. चुकून 1-2 वेळा क्रिकेट असा उल्लेख झाला, त्याबद्दल क्षमस्व. आणि टॉस जिंकलाय, हा, रामोडीन टॉस जिंकला. आणि टॉस जिंकून जर पाहिलं तर निर्णय घेण्यात आला आहे, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि